नमस्कार मैत्रिणींनो, मी विद्या गोविंद भिसे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आम्ही तुळजापूर केलं, तसेच अक्कलकोटचा व्हिडिओ अपलोड करायचा बाकी आहे आणि आम्ही थेट इकडे गाणगापूरला आलेलो आहोत। तर सांगायचं म्हणजे आम्ही पुढे सर्व निसर्गरम्य ठिकाण या ठिकाणी कॅप्चर केलेलं आहे। मस्त असं ओटीचं सामान वगैरे घेऊन आम्ही मैत्रिणी निघालेलो आहोत इकडे गंगाच्या दिशेने। तर इकडे बघू शकता तसं ज्या व्यक्तीला भूतबाधा वगैरे झालेली आहे तर त्या व्यक्तीचे कपडे इथे आंघोळ वगैरे करून फेकून दिले जातात, का तर आपली ग्रहदशा निघून जाते, बरोबर। तर आम्ही देखील इथे मस्त असा अनुभव घेतला की बऱ्याच गोष्टी होत्या आणि मला म्हणजे प्रचंड पाण्याची भीती वाटते। पण हे काय बाई, हा काय प्रकार म्हणल्यासारखं मी तर चक्क पाण्यामध्ये एंट्री केलेली आहे। खरंच मला ना माझ्या सगळ्या मैत्रिणीला माहिती आहे मला पाण्याची खूप भीती वाटते, तरी देखील इथं आल्यावर असं वाटलं की भीती सर्व गायब झाली माझी आणि पूर्णपणे आम्ही या ठिकाणी पाण्यामध्ये गेलेलो आहोत। तुम्ही इकडे बघू शकता एकमेकींना आनंदाने आंघोळ वगैरे घातली आणि पाठीमागलचं दृश्य बघू शकतात, किती सुंदर अशी नाव आपल्या पाठीमागून जात होती। तर म्हटलं आपण नंतर बसूया, तर काही मुलांना बसायचं होतं, काही जण नको म्हणत होते, तर म्हटलं ठीक आहे लेकरांच्या मनावर। मग या ठिकाणी आम्ही मस्त अशा प्रकारे आंघोळ्या वगैरे करून घेतल्या, डोकं धुवून घेतलं मस्त की डोक्यावरून आंघोळ या ठिकाणी तीर्थातून गेलं तर इथलं असं म्हणणं आहे की इथले आपले जे काय आपल्या मागं ग्रह असतात तर ते या ठिकाणीच आपण या गंगेच्या माध्यमातून इथंच सर्व सोडून दिलं जातं असं म्हटलं जातं। तर म्हटलं चला आपण बघूया। तर पुढे एक असा अनुभव आमच्यासोबत घडला की आंघोळ करताना आता साबण लावायची कुठे, तर आमच्या ह्या मॅडम त्यांना तर कुठेही काहीही सापडतं, बघितलं तर पायाला मऊ लागलं म्हणून उचललं तर मॅडमनं सगळं साबणाचं कव्हर काढून घेतलं। मग मस्त काय साबण लावली, ट्राय केली, आंघोळ वगैरे केली मस्त छान अशा प्रकारे आणि मग सुंदर अशा प्रकारे एकमेकींना आंघोळ्या घातल्या, थोडा एन्जॉय केला आणि तुम्ही बघू शकतात किती खोल पाण्यामध्ये आम्ही गेलेलो होतो। तर भारी वाटलं, मस्त वाटलं, म्हटलं तुमच्यासोबत देखील हा व्हिडिओ आपण पूर्णपणे शेअर करावा आणि एक आपला आनंदाचा क्षण टिपता यावा म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे। पण उशीर झाला त्यामुळे मला थोडंसं क्षमस्व की एन्जॉय तर खूप केला खरंच, बिनधास्त जगायला म्हटलं की प्रचंड लोकांची भीती वाटते, तर असो आपल्याला जसं वाटतं तसं आपण करायचं। तर या ठिकाणी आम्ही मस्त अशा प्रकारे आंघोळ वगैरे केली आणि ओल्या पडद्याने मस्त असं बाहेर येऊन पार्वतीसह लिंग स्थापन केलं। तर या ठिकाणी आता मी शिवस्तुती स्तोत्र म्हणणार आहे, तुम्ही लक्ष देऊन ऐका। सौराष्ट्र सोमनाथं च श्रीशैल्यमल्लिकार्जुनम् उज्जिन्यायं महाकालं ओंकारं ममलेश्वरं परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमाशंकरं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यां विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे हिमालये तु केदारं ग्रीष्मेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रतः पठ्येन्नरः सप्तजन्मं कृतं पापं स्मरणेन विनश्यति इति 12 ज्योतिर्लिंगाणी संपूर्णम। तर अशा पद्धतीने आम्ही मस्त तिघींनी छान असा महादेव या ठिकाणी काढलेला आहे इथल्या वाळूपासून आणि पार्वतीसह लिंग स्थापन केलेलं आहे। तर इकडे पुढे बघू शकतात आता मी विधीपूर्वक महादेवाची पूजा वगैरे आटपून घेतलेली आहे आणि जे आम्ही त्या काकूंकडून दिवे वगैरे घेतलेले होते ते देखील या ठिकाणी प्रज्वलित मी केलेलं आहे। तर छान अशा प्रकारे प्रत्येकजण आपल्या आपल्या इच्छेने प्रार्थनेने इथे पार्वतीसह लिंग स्थापन करत होता। तर एक आमची मैत्रीण बाकी होती लिंग स्थापन करण्याच्या नादात येण्याची व्हिडिओमध्ये, तर ती थोडेसे तिचे कपडे वगैरे काय होते ते फेकून देत होती सोबत आणलेली, तर ओके। तर मग मस्त असा दिवा प्रज्वलित केला मी, या ठिकाणी पूजा वगैरे केली आणि आता फायनली बघा किती खोल पाण्यामध्ये जाऊन मी या ठिकाणी दिवा माझा प्रज्वलित करून सोडलेला आहे।
तर खरंच माझं नशीब की माझा दिवा खरंच खूप लांब गेला आणि माझ्या आयुष्यामध्ये असेच ज्या चांगल्या गोष्टी आहेत, पॉझिटिव्ह थिंग्स आहेत, ते सगळं खूप यशाचे शिखर गाठावं असं मला मनात वाटत होतं आणि ते तसंच झालं. तर इकडं सगळे पुरुष मंडळी वगैरे अंघोळ करत होते. तर किती सुंदर असं नजारा होता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात. तर आदर मस्त असं नारळ मी या ठिकाणी पाण्यात सोडलं, त्याचं हळदी कुंकू माझ्या माथ्याला लावलं आणि दिवा अशा प्रकारे या पाण्यामध्ये सोडलेला आहे प्रज्वलित करून. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता नारळ देखील मी पलीकडे थोडं फेकलं आणि मस्त असं शूटमध्ये घेतलं आणि तुम्ही बघू शकता तिथे काही एडिटिंग वगैरे नाही आहे, तितक्या खोल पाण्यामध्ये मी गेले. आणि इकडं आमच्या मॅडमची सुरू होती आरती, त्यांनी आरती वगैरे केली आणि त्या देखील इकडे पाण्यात आल्या. पण झालं असं की सगळ्यांचं मस्त असं प्रकारे पूजा वगैरे करून घेऊन पाण्यामध्ये नारळ आणि दिवा सोडणं चालू होतं. घाई गडबड सुरू होती, एकमेकींना दिवे लावण्यासाठी मदत करत होत्या. तर चला म्हटलं हे सगळ्या गोष्टी उजळा देण्यासाठी आम्ही सर्व मैत्रिणींनी व्हिडिओ करण्याचं ठरवलं आहे. तर असं म्हणायला येतं की बाबा गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी, तर आपल्या आठवणींना आपण उजाळा दिला पाहिजे. मी प्रत्येक गोष्टीत प्रत्येक व्हिडिओमध्ये ही गोष्ट सांगत असते. तर मला आनंद होत होता की मी त्यांना सांगत होते माझा दिवा बघा किती लांब गेला, किती लांब गेला. आणि खरंच खूप भारी वाटत होतं. आणि प्रत्येकाच्या ज्या मनोकामना, काही इच्छा असतील, काही गोष्टीमध्ये कमतरता असेल किंवा काही गोष्टीत वेडेवाकडेपणा असेल, तर या पाण्यामध्ये असं म्हणतात की आंघोळ केली की सर्व काही नाहीच होतं. तर माझी तर पहिलीच वेळ होती इथं येण्याची आणि खूप भारी वाटलं. म्हणून म्हटलं हा व्हिडिओ आपण यूट्यूबच्या द्वारे शेअर करावा. ते बघू शकतात माझा दिवा तितक्या लांब गेलेला आहे आणि ह्या बाकींचे पण दिवे खूप छान प्रकारे असे लांब गेलेले आहेत. तर इकडं बघा हिचा मुलगा काय म्हणते आता हिला. आणि छान अशा प्रकारे पूजा वगैरे केली. ती इथंच सोडत होती दिवा. मी मला अगं बाई थोडं पुढं येणं. मग तिनं काय केलं, तिथूनच दिवा सोडला थोडा आणि ढकलला पलीकडं. तर बघू शकता ज्याच्या त्याच्या कर्मानं असतं ते कुठलीही गोष्ट. तर असं वाटतं मला की बाबा प्रत्येकाचं असतं, पण आपल्या कर्मामध्ये नक्कीच स्वामी महाराज काय लिहून ठेवणार आहेत ते स्वामी महाराजांनाच माहीत आहे. तर इकडे बघू शकतात निसर्गाचा आनंद घेत आणि एन्जॉय करत करत आम्ही अशा प्रकारे मस्त दिवे पाण्यामध्ये सोडले आणि फायनली आता आम्ही पाण्यामध्ये एन्जॉय करून बाहेरच निघणार होतात. तर बाकी राहिलेले काम देखील आपण या ठिकाणी पूर्ण करायचे बाकी आहे. तर या ठिकाणी आम्ही आंघोळ्या वगैरे एकमेकींना घालून घेतल्या आणि सूर्याला अर्धी दिली. ती कशी तुम्ही ऐका. सूर्याला इथं पण थोडंसं मस्त असं एन्जॉय करू शकतात. पण अर्धी दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही लक्ष देऊन ऐका. आता बघा असं जर लांबून मदत लागली. आणि इथं आमच्या चिकुलीचं सुरू होतं की मला पोहायला जायचंय, मला स्विमिंग करायची, मला माझी शूटिंग करा कोणीतरी. म्हटलं चला आता कॅमेरा एक जणांना कोणीतरी पकडूया आणि एक जणांची शूटिंग करूया. तर अशा पद्धतीने छान अशा रीतीने तर मला आनंद होता की माझा दिवा खरंच खूप पुढे गेलेला होता आणि पाठीमागून मुलगा म्हणत होता का मऊ की नाही पार कर गई दिया. मला खूप छान वाटलं आणि प्रत्येकाच्या कामाला यश यावं असंच या ठिकाणी मला वाटलं. सगळेजणांनी मस्त अशा प्रकारे शूट केलं, आंघोळीचा आनंद घेतला, पाण्यामध्ये पोहण्याचा आनंद घेतला आणि मस्त छान एन्जॉय करत करत आम्ही एकमेकीचे दिवे कुठपर्यंत कुणाचा दिवा पोहोचला आहे ह्याच्यावर देखील आमचं लक्ष होतं. तर ही म्हणत होती मला पोहायचं, माझी शूटिंग करा. तर हिला देखील घेतलं मी शूटमध्ये. फायनली आता सगळं आवरून आम्ही दर्शनासाठी पुढे निघालेलो आहोत. तर इकडे बघू शकतात. तर झालं असं की यांना देखील वाटत ड्रेस घ्यायचे होते, पण ड्रायव्हरनं अशा वळणावळणावून नेलं की तिथे एकही दुकान लागलं नाही आम्हाला आडमार्गे नेल्यामुळं. तर पुढे चलो म्हणलं आज जे आहे ते आहे. मग माझ्यासोबत जो होता तो मी परिधान केलेला आहे, मस्त गंध वगैरे लावून घेतलेले आहेत आम्ही या ठिकाणी. आणि असं आपलं नशीब की या ठिकाणी या वृक्षाला सगळ्यांनी लाल दोरा गुंडाळला होता
का तर बांधला होता, तर मनोकामना या ठिकाणी पूर्ण होते. तर चला म्हटलं आपली देखील कामना काहीतरी जे विश असेल ते इथं मांडावी देवासमोर आणि पूर्ण होतं का पाहावं. पूर्ण होतं हे प्रत्येकाकडून ऐकलं होतं, पण एक आपला छोटासा अनुभव असतो. तर मी ज्या गोष्टी मनापासून करत असते ते मी दुसऱ्यांना दाखवत पण असते. तर मी जे या ठिकाणी जी काही माझी इच्छा मांडली होती ते खरंच कंप्लीट झालेली आहे आणि म्हणून मला हा व्हिडिओ टाकायला सुद्धा लेट झालेला आहे. फायनली मी या ठिकाणी मस्त वृक्षाला बांधून एक धागा एक्स्ट्रा घेतलेला आहे लेकरांच्या हातात बांधण्यासाठी. तर पुढे हे बघू शकतात, इतकं सुंदर वाटत होतं हे धागे सगळेच घ्यावे. प्रत्येकाने आपल्या आपल्या विशसाठी बांधलेले होते, तर प्रत्येकाची विश पूर्ण व्हावी, इच्छा पूर्ण व्हावी. इथं पारायणाची रांग चालू होती आणि इथं मग काय आम्ही जप श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा दिगंबरा दिगंबरा. इथं कोणतीही भूतबाधा असेल तर अंगातून निघून जाते असं म्हटलं जातं. मग काय इकडे आलात तर आरती सुरू होती, मग तर फास्ट पळत जाऊन आम्ही आरतीचा लाभ घेतला या ठिकाणी. तर आम्हाला आरती भेटलेली आहे. मस्त असं छान प्रकारे दर्शन झालं आणि इथून आम्ही बाहेर निघालेलो आहोत. तर हे बघू शकता तुम्ही, हनुमानजी दिसते आणि हे जे आहे तसे हे ना श्री स्वामी समर्थ माऊलींचा मठ आहे या ठिकाणी. तर पुन्हा आम्ही एक श्री दत्ताच्या मंदिरात येण्यासाठी या ठिकाणी रवाना झालेलो आहोत. तर फायनली आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. तर गाड्या वगैरे पार्किंगला लावल्या आणि मस्त असं या ठिकाणी गरमागरम चहा घेतला आणि मस्त परत दर्शनाच्या लाईनने आम्ही या ठिकाणी निघालेलो आहोत. तर आम्हाला इथे खूप उशीर झालेला होता. तर इकडे बघू शकता हे मस्त असं खरेदीसाठी तर वातावरण खूपच छान होतं आणि प्रसाद वगैरे आम्ही या ठिकाणी घेतला. दर्शनासाठी मध्ये गेलात, व्यवस्थितरित्या दर्शन वगैरे झालं आमचं आणि बाहेर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. तर थोडी भिक्षा मागायची असते असं म्हटलं जातं, कडून तरी ऐकलं होतं. तर म्हटलं चला. आम्हाला या ठिकाणी उशीर खूप झाला, ड्रायव्हर गर्दी करत होता, घाई करत होता. मग काय गाईचे दर्शन झाले. ड्रायव्हरला म्हणलं आम्हाला भिक्षा मागायची, तुम्हीच आता आम्हाला भिक्षा घाला. मग त्यांनी एक डझन केळी वगैरे घेतली आणि छान अशा प्रकारे आमच्या ओटीला घातली. बघू शकतात तुम्ही, भिक्षाम देही. तर त्यांना सुद्धा त्या गोष्टीचं पुण्य लागलेलं आहे आणि आम्हाला देखील खूप छान आनंद वाटला आणि या ठिकाणी गाईचं दर्शन झालं. मग काय एवढ्या ठिकाणी छान ठिकाणावर येऊन, कर्नाटकमध्ये येऊन इथं फोटो नाही काढणं असं शक्य आहे का बरं. तर या ठिकाणी मस्त फोटोशूट वगैरे केलं आणि फायनली आम्ही या ठिकाणाहून निघालेलो आहोत. आणि बघू शकतात पुढे काही शॉपिंग करायची बाकी होती. तर ज्यांना काही घ्यायचं होतं प्रसाद वगैरे काही शॉपिंग त्यांनी या ठिकाणी पूर्णपणे घेतलेली आहे आणि फायनली आम्ही जेवणासाठी आलेलो आहोत. इकडे बघू शकतात. तुम्हाला जर आमचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉनचे बटन प्रेस करा. मग काय ह्या मॅडम अलकाताई जे दिसल्या तर इथं होतं सगळं आंध्रामधून बोलणं. तर आम्हाला आता प्रश्न पडला की आता आम्ही नेमकं ह्या हॉटेलमध्ये येऊन त्या ऑर्डर कशी द्यायची. तर ह्या म्हणल्या मला येतं ती बोलता. अरे बापरे म्हणलं, आपल्यासोबत महाराष्ट्रामध्ये राहून एवढी छान भाषा बोलता येते प्रत्येक प्रकारचे. म्हणलं अरे वा, आम्हाला छान वाटलं. मग मस्त ताव देत सगळे खात होते. भुका लागलेल्या होत्या दिवसभराच्या. मस्त जेवण केलं आणि अश्विनी मॅडमचं शूट करणं चालू होतं कारण त्यांना होता उपवासाचं खायचं येणं बाकी होतं. त्यामुळे आम्ही त्यांना लावून दिला, कॅमेरामॅन करून टाकला त्यांना. मस्त असं कॅमेऱ्यामध्ये शूट केलं. त्यांचं सुरू होतं हाय करा, बाय करा. मग ते देखील करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. इकडं मॅडमचं सुरू होतं खायला. हाय करत होत्या का जा बंद कर म्हणतात ते त्यांनाच माहिती. मग मस्त छान अशा प्रकारे जेवण वगैरे आटपून घेतले आणि छान अशा पद्धतीने आमचा व्हिडिओ कसा झाला आहे ते नक्की कॉमेंट करून सांगा. आणि पुढे आपण लवकरच भेटणार आहोत पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तर इकडे पुढं बघू शकतात कशी मज्जा होती. तर माझा ब्लॉग कसा वाटला तो नक्की कॉमेंट करून सांगा. आम्ही तुमच्या कॉमेंटच्या प्रतीक्षेत आहोत. मोटिवेट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. ये सब गाइस हमने फिनिश कर दिया है, ये देखो गाइस. फिर मिलते हैं अगले ब्लॉग में. तो बाय बाय.